संघ अहमदनगर, शिंदगी फायटर संघ शिंदगी, केसुर्ला संघ तामटी तांडा, गोल्डन स्टार पुणे, समर्थ क्रीडा मंडळ पारडी खुर्द, बहिर्जी क्रीडा मंडळ, मानस स्पोर्ट्स सेलू बी, अंजनी पुत्र क्रीडा मंडळ हिंगोली, जय सेवालाल संघ रामेश्वर तांडा, साई क्रीडा मंडळ खेडुळा अ, मानस स्पोर्ट्स साई क्रीडा मंडळ खेडुळा बी, छावा संघ पारडी बी, श्री सिद्धेश्वर संघ आडोळी, श्री गणेश मिलिटरी संघ टोकाई अ, छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ वाखारी अ, युनिटी फाउंडेशन परभणी अ, छावा क्रीडा मंडळ पारडी अ, जय सेवालाल संघ रामेश्वर तांडा, श्री गणेश मिलिटरी संघ टोकाई, समता संघ अहमदनगर बी, साई स्पोर्ट्स परभणी बी, गोल्डन स्टार संघ पुणे इत्यादी संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे। सामने सुरू झालेले आहेत। खेळामध्ये शिस्त असेल तर खेळ चांगले होतात, म्हणून संघासाठी सूचना आहे, तुम्हाला पहिला पुकार, दुसरा पुकार आणि तिसरा पुकार दिला जाईल। त्यानंतर 1 मिनिटाचा अवधी परत तुम्हाला दिला जाईल। त्यामध्ये जे संघ किंवा दोन्ही संघ येणार नाहीत, त्या दोन्ही संघाला किंवा एका संघाला जे उशीर करतील ते, नियमाचं पालन करणार नाहीत ते, असे दोन्ही संघ बाद केल्या जातील। विनंती काही आम्ही ऐकणार नाही, हीच सूचना आहे। याच्यानंतर सूचना सुद्धा तुम्हाला देणार नाहीत। आणि परत एक शिस्त अशी असावी, पंच कोणाच्या जवळचे नाहीत आणि कोणाचेच विरोधक नाहीत। कबड्डीचे जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करून या ठिकाणी दोघांच्या अटीतटीच्या सामन्यातला निर्णय देण्याचा प्रयत्न करतात, म्हणून पंचानं दिलेले निर्णय अंतिम राहतील। काही पंचाला वाटलंच आपलं चुकलेलं आहे तर तिन्ही पंच एकत्र येतात आणि त्यांनी जे काही पाहिलेलं आहे, नियमात जे काही बसतं त्या पद्धतीचा निर्णय दिला जातो आणि तो निर्णय आपण मान्य करायचा आहे। या पलीकडेही तुम्हाला तो निर्णय मान्यच नसेल तर तुम्ही तशा पद्धतीचा निर्णय मान्य नसलेला अर्ज गुणलेखकाकडे सामना संपल्याबरोबर 5 मिनिटात देणं आवश्यक आहे, किंवा सामना चालू असतानाही आपण दिलं ऑब्जेक्शन तर ते चालते। तशा पद्धतीचा आम्ही बसू, कमिटी आहे त्याच्यात निर्णय देणारी आणि ती कमिटी निर्णय देईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल। श्री गणेश मिलिटरी संघ टोकाई, समता संघ अहमदनगर, दोन्ही संघाला तिसरा पुकार। दोन्ही संघांनी आपले मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा। श्री गणेश मिलिटरी संघ टोकाई बी वर्सेस समता संघ अहमदनगर बी, दोन्ही संघाला तिसरा आणि अंतिम पुकार। या सामन्यासाठी पंच या पद्धतीने, सरपंच गणपत नरवाणे, पंच मथुराम कोरडे, बल्लू पठाण, पंच गुणलेखक रामदास हनुमंते। ऑफिशियलला सूचना आहे, सामना संपल्यानंतर मैदानामध्ये असं कुठे उभं राहू नका। गणपत मोतीराम मुकाडे साहेब आणि मिलिटरी फाउंडेशनचे जे स्वयंसेवक आहेत, तुमचं मध्ये काहीच काम नाही, तुम्ही सुद्धा कोणी मध्ये विनाकारण उभं राहू नका। जे स्वयंसेवक रेषा मारण्यासाठी आहेत त्यांनी त्या मैदानाच्या कोपऱ्याला बसा
आणि जसं ऑफिशियल सांगते त्या पद्धतीनं मार्किंग ग्राउंड करा. विनाकारण कोणी मैदानात कुठेही उभं राहू नका. फाउंडेशनचे स्वयंसेवक असले तरी उभं राहू नका. या ठिकाणी जे काही संघांनी या ठिकाणी एंट्री केलेली आहे म्हणजे आपल्या नावाची नोंद केलेली आहे, पण तुम्हाला एंट्री फी सुद्धा पॉम्पलेट मध्ये दिलेली आहे. त्याचं का आपण नियमाचं पालन करत ना? आपण ताबडतोब एंट्री फी भरल्याशिवाय कोणालाही जेवणाची पास मिळणार नाही. आपण आपलं काम केलं पाहिजे. एंट्री फीस भरणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मॅचेस संपले की बक्षीस देणं हे स्पर्धा आयोजकाचं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकानं आपापले नियम पाळले की कुठल्याही अडचणी येत नाहीत. कुठलंही काम करायला व्यवस्थितपणानं ते पार पाडता येतं, कुठलेही विघ्न येत नाहीत. म्हणून दिलेला आहे. कबड्डीच्या स्पर्धा नव्हे तर वसमत तालुक्यात क्रिकेटच्या स्पर्धा असो, ॲथलेटिकच्या स्पर्धा असो, अन्य बॅडमिंटनच्या असोत, बॅडमिंटनच्या असोत, खो खोच्या असोत, कोण्याही स्पर्धेला या तालुक्याचे आमदार चंद्रकांत नवघरे साहेब उर्फ राजूभैया नवघरे हे आर्थिक सहाय्य करत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते 1 तासाच्या आत्ताच ते मुंबईहून आलेले आहेत. सध्या रस्त्यानं आहेत आणि खास आपल्या भेटीसाठी या ठिकाणी ते येणार आहेत. म्हणून आपण आपल्या खेळाचं प्रदर्शन जे आहे हे अतिशय शिस्तीनं आणि कौशल्यानं करावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. मी कृष्णा बागल सरांना विनंती की आपण दळवी सरांचं स्वागत करावं. तसेच मोळवणेजी, संभाजीराव मोळवणेजी, बबनरावजी इंगोले सर, छगन सर आले, छगनराव इंगोले सर, छगनरावजी इंगोले सर, नितीन पाटील इंगोले, नितीन पाटील इंगोले, आपल्याला विनंती आहे आपण यावं. या सर, या सर, चला सर. सायराजी पांचाळ, सायराजी पांचाळ, आपल्या सर्वांच्या योगदानामुळेच ह्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत, यशस्वी होणार आहेत. सायराजी पांचाळ.
विशाल कदमजी उपसरपंच सोमठाणा, विशाल कदमजी उपसरपंच सोमठाणा, सचिनजी मारडे, सचिनजी मारडे उपसरपंचजी मारडेजी, विशाल कदम, मैदान क्रमांक 2 वर अंजनी पुत्र क्रीडा मंडळ हिंगोली वर्सेस जय शिवालाल संघ रामेचोंडा. दोन्ही संघांना लवकर उतरा. या पुकार काय होता सांगा, मैदान खाली आहे. अंजनी पुत्र क्रीडा मंडळ हिंगोली वर्सेस जय शिवालाल संघ रामेचोंडा. पुणे होईच होते किंवा आता लागेल का लागेल आता होते इथं हो गेले 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 आडोळी संघ नसल्यामुळे गणेश मित्रीला पुढे चाल द्या. पंच स्कोरशीट घ्या इकडं. जय शिवालाल संघ रामेश्वरला कर्णधार आपण माईककडे या. दोन्ही संघाची एंट्री फीस झाली. 2 मिनिटांमध्ये तुमची फीस जर आले तुम्ही तुमचे दोन्ही संघ स्पर्धेमधून बाद करण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. रामेश्वर तांडा आपल्या दोन्ही संघाचा मॅच आहे. आपण आपली एंट्री फी द्या. आपला बबली ढोरे आपल्या संघाचं काय झालं कृपया स्टेजकडे या. बबलू ढोरे आपला संघ आहे की नाही.
सेवालाल मंग्या पैसे कर हो कोणाला पैसे दे आणते आणते हे काय खेळ दुसरं एंट्री मारायची पालडी फिल्डी नाही नावानं भेटले ते गेट फिल्ड रामेश्वरचा संघ आहे की नाही कृपा संघ नाही का मला कळवा हनुमंत सर हनुमंत रामदास नंबर 2 वर कोणता संघ आहे उतरलेला रामेश्वरचा बस संघ आहे